छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोठे आंदोलन पार पडले। प्रतिनिधी बशीर पठाण। सायंकाळी 5 वाजता पैठण गेट इथं भारतीय कम्युनिस्ट पक्ष शहर कौन्सिलच्या वतीनं हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। 21 वर्षीय सुलेमान खान राहणार जामनेर या तरुणाचा मॉब ब्लिचिंग करून खून करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक व कार्यकर्ते पक्षाचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते। कॉम्रेड अभेटक साळ, कॉम्रेड सय्यद अनीस, कॉम्रेड मोबिन बॅग आणि इतर नेत्यांनी सुलेमानच्या आईवडिलांना दिलासा देत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी केली आहे। आणि एक डुक्कर मारला, आता अजून डुक्कर मारू, वळवळ करतात। हे किती मानसिकता वाईट मानसिकता हे पुढच्या गुन्ह्याची चुनूक आहे सर। एकदम बरोबर। हे तुम्हाला त्रासदायक होईल आणि आम्हाला देखील त्रास होईल, सगळ्यांना त्रासदायक होईल। त्यामुळे हे आपण सिरियस घ्यावं, ही विनंती आपल्याला करण्यासाठी आलो। उद्या हे ऑफिशियल निवेदन देणारच आहेत, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका। आपण तोंडी विनंतीवरनं त्याची दखल नाही, आपण निवेदन जर दिलं तर माझं कर्तव्य तुमचं निवेदन स्वीकारणं। फक्त आमची विनंती आहे की ह्या जो काही मेसेज आपल्याला सोशल मीडियामध्ये आलेला आहे त्याची दखल घ्या। तुम्ही स्वतःहून दखल घेतली आणि सर काय करायचे पुराणी जबाब घ्या आणि त्यामध्ये जे सांगू लागले ते सुलेमानचे वडील त्यांचे नाव घ्या ना, तुम्हाला आरोपी करा। ते म्हणतात ते म्हणतात की ते लोक तिथे होते, जे नाव सांगितलं तुम्हाला मनाचं काही नाही, आमच्या मनाचं नाही, त्यांना पुरवणी जबाब द्यायची स्टेटमेंट घेतलं त्या दिवशी। साहब क्या बात हुई आपको अब तक के जो मामला चला पुलिस की तरफ से, जो आपने ऊपर ही गए वहाँ भी रहे थे, आप गाँव भी रहे थे, उसके माता पिता से बात की, क्या लगता है? हम आज जो तो सुलेमान के घर पर बेटावट में गए थे। उनके परिवार वालों से, उनके पिताजी से बात हुई और उनके पिताजी का ये कहना है कि जो दूसरा आरोपी है वो आरोपी का नाम पुलिस वालों ने नहीं लिया है, FIR के अंदर नहीं लिया। हमने भी जामनेर के पुलिस निरीक्षक साहब कासर साहब से हमने यहाँ में मुलाकात की और उनसे हमने मांगनी की है कि जो सुलेमान है, उनके सुलेमान के जो पिताजी है या जो भी रियाजी करता है उनका जो तो आप उन्हें जवाब दीजिए और उन्हें जवाब में जिस लोगों के वो नाम बोल रहे हैं उन लोगों के नाम लीजिए। तो कासर साहब ने जो हमें कहा है, आश्वासन दिया है कि जो नाम वो बोल रहे हैं हम उस पर जो है तो चौकसी कर रहे हैं, जल्द से जल्द दूर तक उसको पानी का पानी हम करेंगे और जो भी लोग हैं उनको हम सजा देने का काम हम करेंगे। और हमने कासर साहब से भी क्या, अगर आप ऐसी जो है तो हम जामनेर जब आए तो हमको पता चला कि यहाँ के पुलिस डिपार्टमेंट जो है तो यहाँ के स्थानीय कामगार गिरीश महाजन के इशारे पे काम कर रहा है, कुछ आरोपों को बचाने का काम यहाँ के पुलिस के मार्फत हो रहा है। और अगर ऐसा होता होगा तो आज जिस तरह से हमारे भाई ने कहा है कि हम जो भीम सैनिक अभी जो है तो शांति के साथ यहाँ पे पुलिस स्टेशन में आए हुए हैं। हमारी पूरी सहकार्य की भूमिका है। अगर पुलिस किसी को बचाने का काम करती है और किसी के कहने पे करती है तो इसके आने वाली लड़ाई हम जो है तो बड़े पैमाने पे भीम सैनिक और मीम सैनिक उससे भी भोजन मिलकर लड़ेंगे। इसमें जो है तो कोई दो राय नहीं है। और मैं पुलिस डिपार्टमेंट से कहना चाहूँगा कि गिरीश महाजन का जो दबाव है वो दबाव में दबाव में आके काम ना करे और जो सुलेमान है ये सुलेमान के जो परिवार को क्या देना काम करे। काय सांगाल, आंदोलनाची वेळ तुमच्यावर आलेली आहे, काय मागणी? जेव्हा कोणतंही सरकार स्थापन होतं त्यावेळेस ते शपथ घेतात की मी तटस्थपणे वागेन, मी कोणालाही ममत्व दाखवणार नाही, कोणाशीही भेदभाव करणार नाही। आणि अशी शपथ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील घेतलेली आहे, परंतु ती शपथ पाळताना दिसत नाहीत। हे RSS आणि भाजपचं जे शत्रू आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांच्या त्या कथित हिंदू राष्ट्राचे शत्रू मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, दलित आहेत, त्याच्यानंतर आमचे आदिवासी आहेत, कम्युनिस्ट आहेत, हे सगळे त्यांच्या कथित हिंदू राष्ट्राचे दुश्मन आहेत। आणि असं म्हणून ते हल्ले करतायत, मशिदींवर हल्ले करतायत, आमच्या बौद्ध गयेच्या विहारावर हल्ला केला, आमच्या नन्सला जे आहे ते छत्तीसगडच्या त्यांच्यावर विनाकारण त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक केली। ठिकठिकाणी मशिदींवर हल्ला होतोय, विशालगडच्या मशिदीपासून अनेक मशिदींवर हल्ला झाला। त्याचबरोबर गोवंश हत्याबंदीचा कायदा असताना बजरंग दलाचे लोक हे आमच्या मुस्लिम कुरेशी लोकांना त्रास देतात आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांवर होत आहेत।
भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही नाराजी व्यक्त करण्यासाठी, या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत। आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारच्या या भेदभावपूर्ण कृतीचा निषेध करतोय। आम्ही अशी मागणी करतोय की जे कोणी चर्च, मशिदी आणि विहारांवर हल्ले करतायत, अल्पसंख्याकांवर हल्ले करतायत, मग ते परभणीचा हल्ला असेल किंवा छत्तीसगडचा हल्ला असेल किंवा आमच्या विशालगडवरच्या मशिदीवर केलेला हल्ला असेल, या सगळ्या प्रकरणांमध्ये तुमचे लोक जरी असले मोदीजी, तरी त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व अल्पसंख्याकांना विनंती अशी करत आहोत की आपण एकजूट उभा राहून संविधान कसं वाचेल यासाठी आपण लढलं पाहिजे। या ठिकाणी आम्ही मदर टेरेसा चौकामध्ये जसं जमलेलो आहोत तसं आम्ही पैठण गेटला करणार आहोत, हर्सुलला करणार आहोत, रोशन गेटला आम्ही निदर्शनं करणार आहोत। चर्च असेल, मस्जिदीवर असेल, मात्र प्रशासनाने सुद्धा म्हणजे न्यायालयानेच आधी दिले की मस्जिदीवरची भूमिका कमी करण्यात यावं, तर असे काही उदाहरणं आलीत ना की धर्मांतराची ख्रिश्चन धर्मामधून, अशी उदाहरणं आलीत समोर? अजिबात तसं होत नाहीये। हे खोटा प्रचार आहे। ख्रिश्चन समाज अत्यंत शांतता प्रिय समाज आहे आणि अतिशय सेवाभाव असणारा, मदर टेरेसांचं उदाहरण आहे, मदर टेरेसाचं मोठं उदाहरण आहे आणि कुठेही जोर जबरदस्ती करून कन्व्हर्शन होण्याचा प्रकार नाहीये। मुस्लिम समाजाच्या बद्दल देखील तसंच, ख्रिश्चन समाजाच्या बद्दल देखील तसंच। पण तुम्ही रोजीरोटी द्या ना त्यांना। किती हिंदूंना तुम्ही रोजगार दिला सांगा मोदीजी? किती तुम्ही हिंदूंचे त्यांना मोफत शिक्षण दिलं सांगा? किती हिंदूंचे तुम्ही उपचार केले हे सांगा? हिंदूंना तुम्ही स्वस्तात पेट्रोल देता का सांगा? असा जर प्रश्न केला, किती हिंदूंना तुम्ही 15 लाख रुपये दिले सांगा? पण तुम्ही तसं करत नाही। तुमचे शिवराज चव्हाण जे आहेत त्यांची मुलं फॉरेनला शिकायला, तुमच्या शहानवाज हुसेन असेल त्यांचे पोरं फॉरेनला शिकायला, अमित शहाचा मुलगा BCCIचा प्रमुख आणि आमच्या बहुजन हिंदूंचे पोरांच्या हातात तलवारी देऊन त्यांना तुम्ही मुस्लिमांच्या मागे लावतात, त्यांचे करिअर बर्बाद करतात। त्यामुळे आज आम्ही आमच्या बहुजन हिंदूंना देखील आवाहन करत आहोत की जर दंगलीच करायची गरज असेल, दंगलीच करायच्या असतील तर सांगा अमित शहाच्या पोराला ये रस्त्यावरती, या त्या शहानवाज हुसेनच्या आणि शिवराज चव्हाणच्या पोरांना, या आमदार खासदार भाजपचे आहेत ना त्यांच्या पोरांना म्हणा तुम्हीच या, तुम्हीच काय करायचं ते करा। आमच्या बहुजनांच्या पोरांना आता हे शिकू नका आणि त्यांचे करिअर बर्बाद करू नका, हे सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ।